धोका नाही असं तुम्ही म्हणताय बिनीवाले सर. मग दीपक तुम्ही सांगा की काय मग अडचण काय जर मग तुम्हाला आणखीन नवं एक खातं निर्माण करायची गरज का वाटते? तुम्ही एक लक्षात घ्या की धोका नाहीये ह्या बिनीवाले सरांच्या मताशी मी सहमत नाही. याचं कारण तुम्ही अगदी मराठी शाळांचं जरी उदाहरण घेतलं तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं वाढतं प्रस्थ आणि कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार असू दे त्याचं त्यांना असलेलं पाठबळ, कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकीय वर्गाची दुकानदारी आहे. त्यामुळे त्यांचं असलेलं पाठबळ खूप स्वाभाविक आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आज हा मुंबई पुण्याचा प्रश्न आहे का? तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात बोळाबोळांमध्ये तुम्ही जाऊन पहा, तिथे कॉन्व्हेंटच्या शाळांचे बोर्ड लागलेले आहेत. छपरावर छपर छोटी टाकून लोकांनी शाळा टाकलेल्या आहेत. पण लोक असं म्हणतात आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणार आहोत. का घालतायत पालक? कारण आपल्या मुलांना इंग्रजी चांगलं शिकवलं जाईल की नाही आणि नव्या तंत्रज्ञानाला ऍक्सेस मिळेल की नाही याची भीती पालकांना भेडसावते. मग मराठी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी कोणाची आहे? जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, महापालिकेच्या शाळा असतील, इथल्या बहुजन समाजातल्या गरीब कुटुंबातल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि हे शासनाला कधी कळेल? जेव्हा शिक्षणाचं माध्यम म्हणून शासन भाषेचा विचार करायला लागेल तेव्हा. वेगळं मंत्रालय कशासाठी? तर शिक्षणाचं माध्यम म्हणून सरकारनं मराठीचा कसा विचार करायचा हे ठरवण्याची काहीतरी एक धोरण असायला पाहिजे. हाच प्रश्न भाई तुम्हाला हा विचारायचा आहे की याची जी व्याप्ती आहे, ज्या प्रकारचा हा सगळा विषय, याची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीबद्दल खरंच तुम्ही राजकीय पातळीवरती तेवढा विचार सातत्यानं करत असता ज्यावेळेला करत असतोच. कसं आहे आपण लक्षात घ्या मंदार की याच्यामध्ये याची आज घोषणा झाली आहे. म्हणजे आजपर्यंत याचा अर्थ काही मराठीच्या बाबतीमध्ये काही पाहिलं गेलं नाही असं म्हणणं चुकीचं राहील. यांच्या काही मताची सहमत आहे, परंतु काही मतं ठीक आहेत, प्रत्येकाची आपली आपली मतं आहेत. त्यांनी एक उल्लेख सुरुवातीला केला की डायरेक्टरची जी पोस्ट होती ती भरली गेली नाही 5-7 वर्ष. हे खरं आहे. डायरेक्टरची पोस्ट भरण्याची प्रक्रिया आहे. MPSC भरते ती पोस्ट 3 वेळा त्याची ऍडव्हर्टिजमेंट करून सुद्धा ही वस्तुस्थिती आहे. योग्य आता त्या जागेवर बसणारी व्यक्ती त्या विभागाची तज्ज्ञ व्यक्ती असली पाहिजे. ते झालं नाही आणि म्हणून ते झालं नाही म्हणून काही थांबलं असं नाही, कारण डेप्युटी डायरेक्टर होते, त्यांच्या माध्यमातून हे सगळं काम सुरू होतं. सरकारने एखादी यंत्रणा तयार करणं आणि ती यंत्रणा सक्षम करणं हे सरकारचं काम आहे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु त्याबरोबर हेही जाणणं गरजेचं आहे की राज्य सरकार असतील, केंद्र सरकार असतील, देश असेल आणि जग असेल, हा सगळा समन्वय जो आहे तो आपल्याला घेऊन चालायला लागेल. मराठीकडे दुर्लक्ष करा किंवा मराठी इग्नोर करा किंवा मराठी हे करू नका हे कोणी म्हणण्याचं कारण नाही. एक मिनिट, त्याचं कारण असं की सरकारने धोरणं घेतलेली आहेत. दुसरी भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा, ही इंग्लिश भाषा, जी जगाची भाषा सर्वसामान्य झालेली आहे. ज्या भाषेच्या माध्यमातून इथला जो तरुण आहे, मग मराठी तरुण असेल, आज मराठी तरुण जेव्हा तिकडे जाऊन हे करतो, डॉक्टर विजय भटकरांचं घ्या, आज त्यांनी जे काही नवीन नवीन क्षितिजं जी त्यांनी पादाक्रांत केली, सचिन तेंडुलकरचं घ्या, त्यांनी जी क्षितिजं पादाक्रांत केली, मराठी मुलं सगळी मराठी माणसं, पण त्यांना त्या भाषेचं असलेलं ज्ञान त्यांना कामी आलं, त्याची मदत होते आणि पुढे जाण्याचा एक नवीन मार्ग तयार होतो. दीपक तुम्ही सांगा, हे जे खातं जी घोषणा झालेली आहे त्याच्यातली जी पुन्हा एकदा मी हाच शब्द वापरतो, जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीची तेवढी गंभीर दखल सरकारनं घेतल्याचं तुम्हाला जाणवलं का? पहिली गोष्ट म्हणजे भाई, इंग्रजीला भाषेच्या संबंधात काम करणाऱ्या माणसांचा विरोध नाहीये. आमचं म्हणणं असंच आहे की महाराष्ट्रातलं कोणतंही धोरण मराठी सह इंग्रजी अशा स्वरूपाचं असं नाहीये. म्हणजे मी तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात एका पातळीवर, त्यामुळे मी तुमच्या अडचणी समजू शकतो. पण असं नाहीये. तसं जर असतं भाई तर यंदा 4000 विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारने परवानगी दिली. मंत्रालयातल्या पिलर्सवर शाळांच्या याद्या लावल्या होत्या आणि एकाही मराठी माध्यमाच्या शाळेला परवानगी दिली नाही. शासनाचे शिक्षण मंत्री असं म्हणाले की मराठी शाळा हे सरकारवरचं ओझं आहे, कारण आज आम्ही त्यांना परवानगी दिल्या तर उद्या अनुदान द्यावं लागतं. हे राज्याच्या 50व्या वर्षात घडलं. माझं व्यक्तीबद्दल काही म्हणणं नाही. राजकीय पक्षाचं कोणत्याही सरकार असू दे, मराठी ही शासन व्यवहाराची भाषा व्हावी, मराठी ही न्याय व्यवहाराची भाषा व्हावी, शिक्षण व्यवहाराची भाषा व्हावी, याचं काही धोरण गेल्या 50 वर्षात नाहीये. शासन व्यवहाराची आहे भाई, मी मराठी भाषा ही शासन व्यवहाराची आहे. तुम्हाला साठ्यातल्या फसवणुकीचे मुद्दे सांगतो. आजही सगळे कायदे इंग्रजीत बनतात, भाषा संचालनालयाचे लोक त्याचा मराठीत अनुवाद करतात आणि विधिमंडळात सर्व राजकीय पक्ष खोटारडेपणा करून असं म्हणतात की मूळ बिल ओरिजिनल हे मराठीतलं आहे, आम्ही त्याचा इंग्रजी अनुवाद देतोय. भाई, तुम्हाला हे माहिती आहे? तुम्ही विधिमंडळाचे सदस्य आहात, तुम्हाला इथे